नमस्कार मंडळी. दोन्ही नेत्याची बीड जिल्ह्यात दोन दसरा मेळावे घेतले. दोन्ही नेते काय बोलणार याची सर्वांना उत्सुकता लागली होती. आज अखेर सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे तर नारायणगडावर मनोज जरांगे यांनी आपल्या समर्थकांना संबोधित केलं. पण हे दोन्ही मेळावे कसे पार पडले, काय बोलले, सभेत कोण कोण उपस्थित होते, कोणाचा मेळावा गाजला, पंकजा मुंडे की मनोज जरांगे पाटील, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मंडळी, मी इंद्रजित आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र तक युट्यूब चॅनल. शनिवारी सकाळपासून सावरगाव घाट आणि नारायणगडावर मुंडे आणि जरांगे समर्थकांनी गर्दी करायला सुरुवात केली होती. लांबून येणारे कार्यकर्ते रात्री मुक्कामाला सभास्थळी दाखल झाले होते. या दोन्ही मेळाव्यांना लाखोच्या संख्येने उपस्थित राहणार याची कल्पना आधीच होती. दोन्ही बाजूनी जयंत तयारी करण्यात आली होती. मनोज जरांगे यांचा नारायणगडावरती मेळावा तब्बल 900 एकरवर पार पडला. यात जवळपास 200 एकरवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. पूर्ण गडावर फुलाची सजावट केली होती. पहिल्यांदा अशा प्रकारे दसरा मेळावा घेतला. या मेळाव्याला नारायणगडांचे महंत शिवाजी महाराज उपस्थित होते. आता पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा मेळावा 300 एकरवर पार पडला. त्यातल्या 200 एकरवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोघेही हेलिकॉप्टरने या ठिकाणी दाखल झाले. तब्बल 12 वर्षांनंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात एकत्र येत असल्याने इथं सकाळपासून उत्सुकताचं वातावरण होतं. पण इथल्या बॅनरवरून धनंजय मुंडे मिसिंग होते. बॅनरवर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे फोटो होते. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले होते. त्यामुळे विधानसभेत मराठा ओबीसी संघर्षाचा फटका बसू नये, त्यामुळे धनंजय मुंडे यांनी सावध भूमिका घेत असल्याचं बोललं जातं. पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला माजी खासदार सुजय विखे पाटील, शिवाजीराव कर्डिले असे नेते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या दोन्ही दसरा मेळाव्यात कोण काय बोलेल तेही बघूयात. तर मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारविरोधात एक प्रकारे रणशिंगण फुकून आचारसंहिता लागू होण्याआधी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा असे अल्टिमेटही जरांगे यांनी नारायणगडावरून दिले. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली. त्यांनी मराठा समाजाकडून काही वचन देखील घेतले. तसेच आचारसंहिता लागू झाल्यानंतर मुख्य भूमिका घेऊ असंही जरांगे पाटील यांनी जाहीर केलं. अन्यायाविरोधात आपल्याला उठाव करावा लागेल. देवी देवतांनीही उठाव केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना देखील उठाव केला होता. त्यामुळे आपल्याला देखील उठाव करावा लागणार. मी जिवंत असेपर्यंत तुमच्या डोळ्यात अश्रू बघू शकत नाही. त्यामुळे कोणताही जहागीर आला तरी झुकणार नाही. कोणावर अन्याय करायचा नाही. पण समाजावर अन्याय होणार असेल तर स्वतः संरक्षण करावं लागेल असे जरांगे पाटील म्हणाले. त्यांनी आपल्या विरोधात षडयंत्र रचत जात असल्याची माहिती दिली. त्यांनी मराठा समाजाला आवाहन केलं. अलीकडे सरकारने महाराष्ट्रात 15 जातीचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याची शिफारस केली. 14 महिन्यापासून आपला उठाव सुरू आहे. सरकारने गोरगरीब मराठ्यांना आरक्षण द्यावे अशी मागणी करतोय. पण एकही मागणी पूर्ण झालेली नाही. आता त्यांना सुट्टी नाही असं म्हणत जरांगे पाटील यांनी सरकारविरोधात दंड थोपटले. पंकजा मुंडे यांच्या स्टेजवरून मात्र काही स्वाशित भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. या स्टेजवरून पंकजा मुंडे यांच्यासह खासदार प्रीतम मुंडे, आमदार मेघना बोर्डीकर, लक्ष्मण हाके, सुजय विखे पाटील, महादेव जानकर आणि धनंजय मुंडे यांची भाषण झाली. धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. स्टेजवरील नेत्यांचे अशा प्रकारे 18 पगड जातीचे लोक आले सांगायचा प्रयत्न केला. 12 वर्षांनी मुंडे बंधू भगिनी एकत्र आल्यानं धनंजय मुंडे यांनी भाषणाला उभं राहतात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. कार्यकर्त्यांना शांत केल्यानंतर त्यांनी भगवान बाबाचा जयघोष करत भाषणाला सुरुवात केली. पंकजा मुंडेंना उद्देशून त्यांनी ही माझी लाडकी खूप भरून गेलो असं म्हटलं. महापुरुषांनी कधी जात पात बघितली नाही. गडावर आलेला प्रत्येक जण सर्व जाती धर्माचे आहेत. मराठा आणि ओबीसी समाज एकत्र आहे असं सांगण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांनी केला. पंकजा मुंडे यांच्या व्यासपीठावरती उसाची मुळे आणि कोयता देऊन स्वागत करण्यात आलं. त्यांनी मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हूं असं म्हणत भाषणाची सुरुवात केली. सलाम वालेकुम सलाम म्हणत त्यांनी मुस्लिम समाजाला साथ घालण्याचा प्रयत्न केला. माझा मुस्लिम बांधव मुंडे साहेबांचा फोटो घेऊन नाचतोय असेही त्या म्हणाल्या. मला जीवनात काय उभारता आलं नसेल पण मी हा भगवानगड उभा केला असं म्हणत त्यांनी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांना टोला लावला. छत्रपती उदयराजांनी माझ्या हाताला धरून घरात नेलं तेव्हा घरात गोपीनाथ मुंडे यांचा फोटो होता असा प्रसंग सांगत मराठा समाज आणि गोपीनाथ मुंडे अशी लिंक लावण्याचा प्रयत्न केला. महायुती सरकारचा लाडकी बहीण योजनेचा थेट जिजाऊ माँसाहेब आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याशी जोडण्याचा प्रयत्न केला. आता लाडकी बहीण योजना आली आहे.
लाडक्या बहिणींना शिकवायचं काम सावित्रीबाईंनी केलं. त्यांनी आपल्या भाषणामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करत दलित आणि धनगर समाजाला जोडून ठेवण्यासाठी प्रयत्न केला. दुसरीकडे पंकजा मुंडे यांनी मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष होईल असं बोलणं टाळलं. सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आहेत असा सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता. नारायणगड येथे झालेला मनोज जरांगे यांचा मेळावा आणि सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आजचा दिवस कुणी गाजवला हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी महाराष्ट्र तक चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय महाराष्ट्र.